मंडळी, पिकावर ज्यावेळेस रोग दिसतो त्यावेळेस शेतकरी जे आहे ते अँटीबायोटिकची फवारणी करतात, ज्याच्यामध्ये कासुकामायसिन आहे, व्हॅलिडामायसिन आहे, स्ट्रेप्टोमायसिन आहे किंवा टेट्रामायसिन आहे. तर हे जे अँटीबायोटिक जे आहे ते दुकानदाराकडून सुद्धा रिकमेंड केले जातात. पण विषय होतोय काय की अँटीबायोटिक्स नेमके कोणते वापरायचे, कधी वापरायचे, कोणत्या रोगासाठी कोणत्या अँटीबायोटिक जे आहे ते वापरलं पाहिजे, आणि चुकीचं जर अँटीबायोटिक जर वापरलं तर त्याचे दुष्परिणाम पण होतात. तर ते नेमके कोणते होतात आणि त्याच्यापासून आपल्याला स्वतःच्या पिकाचं जे आहे ते कसं बचाव करायचं आहे, अँटीबायोटिकचा जो आहे तो डोस किती वापरायला पाहिजे आणि एका पिकावर किती वेळेस अँटीबायोटिक्स वापरायला पाहिजे, आणि मार्केटमध्ये सध्या जे अँटीबायोटिकचे जे प्रोडक्ट आहेत वेगवेगळे, ज्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन असेल, कासोकामायसिन असेल, स्ट्रेप्टोमायसिन असेल, तर याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट प्रोडक्ट जे आहेत ते कोणत्या कंपनीचे आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ते आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक अँटीबायोटिकबद्दल सविस्तर माहिती घेऊ. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे कासोकामायसिन. कासोकामायसिन जे अँटीबायोटिक आहे तर ते नेमकं कोणत्या रोगासाठी एकदम चांगल्या पद्धतीने काम करतं त्याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे अँग्युलर लिप स्पॉट, जे कापूस आणि काकडी पिकामध्ये येतो. त्यानंतर दुसरा जो रोग आहे तो म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट, ज्याच्यामध्ये जे लिप ब्लाइट येतं तर ते गहू असेल किंवा राईस असेल किंवा जे टोमॅटो आहे ते या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव येतो याचा, तर तुम्ही या पिकासाठी तुम्ही कासोकामायसिन वापरू शकता. त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे बॅक्टेरियल लिप स्पॉट, जे द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा टोमॅटो आहे किंवा आपली जी मिरची येते त्याच्यावर याचा प्रादुर्भाव आढळून येतो, तुम्ही याच्यासाठी वापर करू शकता. त्यानंतर जे लिंबूवर्गीय पिकं येतात, ज्याच्यामध्ये मोसंबी असेल, संत्री असेल तर किंवा लिंबू वगैरे असेल, तर याच्यामध्ये सिट्रस कॅन्कर नावाचा एक रोग येतो, तर याच्यासाठी तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता. त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे राईस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्ट नावाचा जो आहे तो रोग येतो, तर याच्या नियंत्रणासाठी आपण कासोकामायसिन वापरू शकता. त्याच्यानंतर जे फुलगोबी जी आहे त्याच्यामध्ये एक मोठी समस्या शेतकऱ्यांना येते ती म्हणजे सॉफ्ट रॉट. तर ते पूर्ण जे आहे ते मसूद होतं, काळे ठिपके वगैरे यायला सुरुवात होतात. तर हा जो सॉफ्ट रॉट आहे याच्या नियंत्रणासाठी जे आहे ते कासोकामायसिन एकदम प्रभावी पद्धतीने जे आहे ते काम करतं. हे जे आता मी रोग सांगितलेत या रोगाच्या नियंत्रणासाठी कासोकामायसिन एकदम उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. तर याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट जे कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत कासोकामायसिनमध्ये त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये फक्त जर कासोकामायसिन जर पाहिजे असेल आपल्याला तर धानुका कंपनीचं कासोबी नावाचा प्रोडक्ट येतो, ज्याच्यामध्ये कासोकामायसिन जे अँटीबायोटिक आहे तर त्याचं जे 3% SL फॉर्म्युलेशनमध्ये येतं, आणि याचा जो वापर करायचा आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ml जे आहे ते वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये जो दुसरा प्रोडक्ट कॉम्बिनेशनमध्ये येतो ते म्हणजे कासोकामायसिन प्लस कॉपर ऑक्झीक्लोराइड, जे धानुका कंपनीचाच येतो, जो की कोनिका नावाने प्रोडक्ट येतो. तर याचा वापर तुम्ही करू शकता, आणि याचा वापर जे आहे तर हे 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी जे आहे ते वापर करायचं. तर हे झालं कासोकामायसिन. आता दुसरा जो प्रोडक्ट येतो तो म्हणजे व्हॅलिडामायसिन. तर व्हॅलिडामायसिन जो आहे तो याचा जो वापर जो आहे तो कोणत्या कोणत्या रोगासाठी करायला पाहिजे, तर याच्यामध्ये मुख्यत्व सांगायचं झालं तर जे डम्पिंग ऑफ येतं, जे तूर असेल किंवा सोयाबीन असेल किंवा जे मुख्यत्व जे भाजीपाला पिकं आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डम्पिंग ऑफ नावाचा जो रोग आहे तो आढळून येतो आपल्याला, त्याच्या नियंत्रणासाठी जे आहे ते व्हॅलिडामायसिन खूप प्रभावी पद्धतीने काम करतं. आणि त्याच्यानंतर जे सीद ब्लाइट नावाचा जो रोग येतो, तर सीद ब्लाइट जे आहे ते मुख्यत्व राईसमध्ये येतं, तर याच्या नियंत्रणासाठी पण मस्त आहे. त्याच्यामध्ये हरभरा असेल, ऊस असेल, कापूस असेल किंवा भाजीपाल्यामध्ये फुलगोबी आहे, पत्तागोबी आहे, टोमॅटो आहे, तर या पिकामध्ये रूट रॉट जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये येतो, तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही व्हॅलिडामायसिनचा वापर करू शकता. त्याच्यानंतर जो रोग आहे तो म्हणजे जे आपलं आलू असते तर आलूमध्ये कॅन्कर नावाचा रोग येतो, तर त्याच्या नियंत्रणासाठी व्हॅलिडामायसिन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि सोबत जे ल्युटिस नावाचं जे एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे त्याच्यामध्ये एक बॉटम रॉट नावाचा रोग येतो, तर त्याच्या नियंत्रणासाठी जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने व्हॅलिडामायसिन काम करतं. आता विषय येतो की मार्केटमध्ये व्हॅलिडामायसिनचे सर्वात उत्कृष्ट प्रोडक्ट नेमके कोणते येतात, तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर सुमोटोमो कंपनीचं व्हॅलिडा नावाने येतं, ज्याच्यामध्ये की 3% असतं लिक्विड फॉर्ममध्ये, आणि याचा जो वापर आहे 1 लिटर पाण्यासाठी जे आहे ते 1.5 ते 2 ml प्रति 1 लिटर पाण्यासाठी जे आहे ते मिक्स करून जे आहे त्याचा वापर करायचा. त्याच्यानंतरचं जे अँटीबायोटिक आहे ते म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन. तर याच्या जर वापराबद्दल सांगायचं झालं तर जे अँग्युलर लिप स्पॉट येतं काकडीमध्ये असेल, कापसामध्ये असेल, किंवा जे बॅक्टेरियल स्पॉट येतो टोमॅटोमध्ये असेल, त्यानंतर जे फायर ब्लाइट येतं आपलं ॲपल आणि पियर्समध्ये, त्यानंतर जे बॅक्टेरियल लिप ब्लाइट येतं राईस आणि गव्हामध्ये, त्यानंतर जे सिट्रस कॅन्कर आहे किंवा बॅक्टेरियल ब्लाइट जे आपण डाळिंब असेल, आलू असेल, कापूस असेल, टोमॅटो असेल, सोयाबीन असेल किंवा जे आंब्याचं झाड आहे तर त्याच्यावर जो आहे तो बॅक्टेरियल ब्लाइट येतो, तर ह्या सर्वांच्या नियंत्रणासाठी जे आहे ते स्ट्रेप्टोमायसिन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तर तुम्ही स्ट्रेप्टोमायसिनचा जो आहे तो हे मी जे सांगितले तो रोग येतात याचा जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही स्ट्रेप्टोमायसिनचा वापर करू शकता. आता विषय येतो की
स्ट्रेप्टोमायसिनचे सर्वात उत्कृष्ट प्रोडक्ट जे आहे ते मार्केटमध्ये नेमके कोणते आहेत आणि त्याचा डोस काय, तर ते म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट जे 90% आणि प्लस कॉम्बिनेशनमध्ये जे आहे ते टेट्रासायक्लिन 10% असं कॉम्बिनेशन असतं. आणि याच्याबद्दल कोणत्या कंपनीचे सर्वात उत्कृष्ट प्रोडक्ट सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये एक तर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स नावाची कंपनी आहे. त्यानंतर जे ट्रॉपिकल ॲग्रो येतं त्यांचं जे आहे ते टॅगमायसिन नावाने प्रोडक्ट आहे. त्यानंतर जे JU ॲग्री सायन्स आहे ज्याचं स्ट्रेप्टो प्लस नावाने येतं. आणि बऱ्यापैकी कंपनीमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या नावाने येतं. तुम्हाला जी कंपनी चांगली वाटेल किंवा तुम्हाला जर काही अनुभव असेल तर त्या कंपनीचा तुम्ही प्रोडक्ट वापरा. प्रोडक्टशी आपल्याला काही देणं नाही आहे. तर हे स्ट्रेप्टोमायसिनमधले सर्वात उत्कृष्ट प्रोडक्ट होते. आणि हे जे मी सांगितले आहेत अँटीबायोटिक्स, या अँटीबायोटिक्सचा रोगानुसार जे आहे ते वापर करा. चुकीच्या रोगासाठी चुकीचं अँटीबायोटिक जर वापरलं तर रोगामध्ये रेजिस्टन्स पॉवर जे आहे ते निर्माण होते आणि इतर अँटीबायोटिक्स किंवा इतर फवारणी करून सुद्धा जे आहे ते त्याचं नियंत्रण होत नाही आपल्याला. तर तुमच्या शेतामध्ये जे आहे ते नेमके कोणते रोग येतात आणि त्याच्यासाठी कोणतं अँटीबायोटिक जे आहे ते फवारलं पाहिजे तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी 101% तुमच्या समस्याचं समाधान करायचा प्रयत्न करेल. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की आनंदात सुखी भव. धन्यवाद.